Hello, student friends. Today we are going to start the third topic of our subject, that is component of hydraulic system. Components of hydraulic system. या components मध्ये काय आहे तर valves, different types of valves used in the hydraulic systems, actuators in the hydraulic systems and other accessories. त्यातला valves जो भाग आहे तो आता आपण आज सुरुवात करणार आहोत. To control the hydraulic power, we require different types of valves. Isn't it? तर कंट्रोल कुठल्या कुठल्या प्रकारचे पाहिजेत आपल्याला, तर आपल्याला जे ॲक्च्युएटर आहे त्या ॲक्च्युएटर किती फोर्स डेव्हलप करणार आहे तो आपल्याला कंट्रोल करायचा आहे. ॲक्च्युएटरची मुवमेंट जी आहे ती कुठल्या डायरेक्शननं व्हायला पाहिजे आपल्याला ते एक आपण कंट्रोल करणार आहे. आणि तिसरा जो कंट्रोल आहे तो आहे ॲक्च्युएटरची स्पीड, कुठल्या स्पीडनं तो ॲक्च्युएटर मूव्ह होणार आहे. हे आपण 3 पॅरामीटर जे आहेत ते ॲक्च्युएटरचे आपल्याला कंट्रोल करायचे असतात. पहिला पॅरामीटर कुठला, किती फोर्स ते डेव्हलप करणार आहे. तर आपल्याला माहित आहे फोर्स इज इक्वल टू प्रेशर मल्टिप्लाइड बाय एरिया. एफ इज इक्वल टू पी इंटू ए किंवा प्रेशर इज इक्वल टू फोर्स डिवायडेड बाय एरिया. तर ॲक्च्युएटर जो फोर्स डेव्हलप करणार आहे तो कशावरती अवलंबून आहे, प्रेशर हायड्रॉलिक्सचा आपण त्याच्यावरती किती ॲक्ट होते आणि त्या पिस्टनचा जो एरिया, प्रेशर ऑफ द ऑइल मल्टिप्लाइड बाय क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द पिस्टन इज इक्वल टू फोर्स डेव्हलप्ड बाय द पिस्टन. म्हणजे आपला प्रेशर जे आहे आणि पिस्टनचा एरिया काय डिसाईड करणार आहे, किती फोर्सनं आपण तो ॲक्च्युएटर मूव्ह करणार आहे. इजंट इट. त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, प्रेशर कंट्रोल व्हॉल्व्स लागणार आहे. इजंट इट. पहिला पॅरामीटर कंट्रोल करायचा कुठला, फोर्स, आणि त्यासाठी काय करणार आपण, प्रेशर कंट्रोल वापरणार. त्याचे वेगळे वेगळे व्हॉल्व्स आहेत ते आपण बघूया. दुसरा जो पॅरामीटर करायचा आपल्याला कंट्रोल तो आहे स्पीड, स्पीड ऑफ द ॲक्च्युएटर. ॲक्च्युएटर किती स्पीडनं मूव्ह होणार आहे ते कशावरती डिसाईड होणार आहे, आपण किती क्वांटिटी ऑइल जे आहे ते सिलेंडरमध्ये आपण टाकतो पर सेकंद, डिस्चार्ज जो आहे तो डिसाईड करणार आहे की किती स्पीडने मूव्ह करणार आहे. आपण जर लेस क्वांटिटी त्या सिलेंडरमध्ये इंट्रोड्यूस करू तर काय होणार, सिलेंडर स्लो मूव्ह होणार. आपण जर जास्त क्वांटिटी टाकायला लागलो पर सेकंद, म्हणजे डिस्चार्ज जो आहे तो तर पिस्टन जो आहे तो फास्ट मूव्ह. इजंट इट. द स्पीड ऑफ द पिस्टन विल बी डिसाइडेड बाय द फ्लो. म्हणजे क्वांटिटी आपण किती, फ्लो म्हणजेच क्वांटिटी आपण किती इंट्रोड्यूस करणार आहे सिलेंडरमध्ये, दॅट इज गव्हर्न बाय द फ्लो कंट्रोल व्हॉल्व्स. आणि तिसरा जो आहे पॅरामीटर जो डायरेक्शन कंट्रोल, म्हणजे सिलेंडर फॉरवर्ड मूव्ह होणार आहे काय बॅकवर्ड मूव्ह होणार आहे त्याची ती डायरेक्शन, किंवा रोटरी असेल ॲक्च्युएटर ज्याला आपण हायड्रॉलिक मोटर म्हणतो, ती क्लॉकवाईज फिरणार आहे काय अँटी क्लॉकवाईज फिरणार आहे, ते कशावरती अवलंबून होणार आहे, आपण कुठल्या डायरेक्शननं त्याच्यामध्ये ऑइल जे आहे ते इंट्रोड्यूस करू. त्यामुळे आपल्याला 3 प्रकारचे व्हॉल्व्स लागतात हायड्रॉलिक सिस्टीममध्ये. ती 3 प्रकारचे पॅरामीटर कंट्रोल करण्यासाठी. पहिला पॅरामीटर जो आहे तो प्रेशर कंट्रोल व्हॉल्व, म्हणजे फोर्स जो आहे तो आपल्याला कंट्रोल करण्यासाठी, जो किती फोर्स पिस्टन तो डेव्हलप करणार आहे त्यासाठी हे प्रेशर कंट्रोल व्हॉल्व्स वापरणार आहे. त्याचा पहिला जो आहे तो प्रेशर रिलीफ व्हॉल्व. प्रेशर रिलीफ व्हॉल्व आपण त्यानंतर सगळे व्हॉल्वचे डिटेल बघणार आहोत, तरी पण तुम्हाला मी त्याचं जाता फंक्शन सांगतो. प्रेशर रिलीफ व्हॉल्व म्हणजे काय, सिस्टीम मधलं मॅक्झिमम प्रेशर किती आपण अलाउ करणार आहे ते प्रेशर रिलीफ व्हॉल्व ठरवतो. आपलं जे डिझाईन प्रेशर आहे ते प्रेशर आपण जर एक्सीड केलं तर काय होईल, प्रेशर रिलीफ व्हॉल्व जो आहे तो ओपन होईल आणि जो पंपचा फ्लो आहे तो टँककडे डायव्हर्ट होईल. म्हणजे सिस्टीम कंपोनंट्स जे आहे ते प्रोटेक्शन होईल, कुठलाही कंपोनंट काय होणार, फेल होणार नाही.
इजंट इट? जसं इलेक्ट्रिकल सिस्टीम मध्ये आपल्याकडे फ्यूज असते. करंट जो आहे तो एक्सिड झाला की काय होतं, फ्यूज जो आहे तो ब्लो होतो, फ्यूज उडतो आणि तिथून पुढचा सप्लाय जो आहे तो बंद होतो. तसंच रिलीफ व्हॉल्वचं फंक्शन आहे. प्रेशरच्या वेळी जे सेट लिमिट आहे, आपण प्रीसेट लिमिट जे प्रेशरचं आहे ते ज्यावेळी रीच होईल त्यावेळी हा प्रेशर रिलीफ व्हॉल्व ओपन होईल आणि जो पंपाचा जो आहे फ्लो तो काय होईल, इकडे डायव्हर्ट होईल. आता इथं आपण हायड्रॉलिक सिस्टीम मध्ये पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप हे वापरतो. पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप काय करतात, दे गो ऑन डिलिव्हरिंग द ऑइल इरिस्पेक्टिव्ह ऑफ द डिस्चार्ज प्रेशर. प्रेशर डिस्चार्ज साईडला किती जरी असलं तरी हे पंप जे आहेत ते काय करत राहतात, डिस्चार्ज करत राहतात. सेंट्रिफ्युगल टाईपचे पंप काय करतात, ज्यावेळी डिलिव्हरी साईडचं प्रेशर जे आहे ते वाढतं, रेजिस्टन्स वाढतो, त्यावेळी त्याचा फ्लो जो आहे तो आपोआप कमी होतो, त्याचा डिस्चार्ज कमी होतो. पण हायड्रॉलिक सिस्टीममध्ये आपण पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप वापरतो, त्याचा डिस्चार्ज जो आहे तो कॉन्स्टंट असतो इरिस्पेक्टिव्ह ऑफ द डिस्चार्ज प्रेशर. डिस्चार्ज साईडला किती जरी रेजिस्टन्स असला, ऑफकोर्स इन द परमिसिबल लिमिट्स, नंतर मग पंपच फेल होईल. तर किती लिमिट पर्यंत आपण त्याच्या प्रेशर सेट जे आहे तिथपर्यंत तो डिलिव्हर करतच राहतो, इजंट इट? मग आपण जर पंप तिकडं जे ॲक्च्युएटर बंद आहे, डायरेक्शन कंट्रोल व्हॉल्व बंद आहे, तरी पण आपण प्रत्येक वेळेला काय सिस्टीम चालू किंवा बंद करत नाही, सिस्टीम ही सुरूच असते. कारण काय टेम्पररीली स्टॉप झालेली असते सिस्टीम, ती काय जास्त वेळासाठी स्टॉप झालेली नसते. जॉब चेंज करणे किंवा इतर कामासाठी, इन्स्पेक्शनसाठी सिस्टीम ही बंद झालेली असते, मोमेंटरीली बंद झाली असते काही सेकंडसाठी किंवा मिनिटासाठी. त्यामुळे आपण सिस्टीम परत चालू आणि बंद करत नाही लगेच. जसं आपण सिग्नलला थोडा वेळ थांबतो, गाडी चालूच असते आपली, आणि परत आपण मग एक न्यूट्रल असते ती गिअरमध्ये घेतो आणि सुरू करतो. त्याच प्रकारे इथं काय होतं, पंप हा सुरूच असतो. आपण ज्यावेळी मोमेंटरीली सिस्टीम स्टॉप करतो त्यावेळी मग त्याचा डिस्चार्ज आपण बंद करू शकत नाही. त्यावेळी काय होतं, प्रेशर वाढत जातं आणि प्रेशर वाढ एका प्रीसेट लिमिटला गेलं की त्याचा जो प्रेशर रिलीफ व्हॉल्व आहे तो ओपन होतो आणि पंपाचा सप्लाय जो आहे तो टँककडे डायव्हर्ट होतो आणि बाकीचे जे सिस्टीम मधले जे कंपोनंट्स आहेत ते फेल होण्यापासून वाचतात. त्यामध्ये दोन प्रकार आहेत, एक डायरेक्टली ऑपरेटेड आणि पायलट ऑपरेटेड, हे आपण नंतर बघू शकता. नंतर काउंटर बॅलन्स व्हॉल्व आहे, तो पण प्रेशर कंट्रोल व्हॉल्वचा आहे. काउंटर बॅलन्स म्हणजे काय, तर काही वेळेला आपल्याला जो लोड आहे, ॲक्च्युएटरवरचा लोड जो आहे तो काउंटर बॅलन्स करावा लागतो. म्हणजे उदाहरणार्थ काय, आपण आपल्या सर्व्हिसिंग स्टेशनला ज्यावेळी आपण आपलं व्हेकल नेतो त्यावेळी ते काय करतात, लिफ्ट करतात. लिफ्ट करून त्याच पोझिशनमध्ये ठेवतात ते काम करण्यासाठी. तर आपण त्याच्यावरती काय होणार, ते कारचं जे असेल किंवा व्हेकलचं वेट जे आहे ते त्या रॅमवरती ऍक्ट होणार आणि कायम तो खाली यायचा प्रयत्न करणार. ग्रॅव्हिटी प्लस त्याचं लोड ते आपल्याला तिथंच धरून ठेवायला पाहिजे, म्हणजे ते काउंटर बॅलन्स करायला पाहिजे. अशा ठिकाणी काय करतात, ते काउंटर बॅलन्स वॉल जे आहेत ते वापरतात. म्हणजे ज्यावेळी काउंटर बॅलन्स वॉल जो आहे तो काय करेल, तो व्हेकल जे आहे ते उचललेल्या स्थितीमध्येच ठेवेल आणि ज्यावेळी आपण हा काउंटर बॅलन्स वॉल ओपन करू त्यावेळी ते खाली येईल हळूहळू. ते काउंटर बॅलन्स वॉल आहे. प्रेशर रिड्युसिंग वॉल, आपल्याला ज्यावेळी हायड्रॉलिक सिस्टीमच्या काही भागामध्ये रिड्यूस्ड प्रेशर पाहिजे आहे, कमी प्रेशर पाहिजे आहे आणि काही भागामध्ये जास्त पाहिजे प्रेशर, तर त्या ठिकाणी आपण प्रेशर रिड्युसिंग व्हॉल्व वापरतो. हे काही ठराविक ऍप्लिकेशनवरती अवलंबून आहे, ज्या ऍप्लिकेशनमध्ये आपल्याला कमी प्रेशर काही भागामध्ये चालू आहे सिस्टीमच्या, इतर भागामध्ये जे आहे ते नॉर्मल जे तुमचं इतर प्रेशर असेल ते चालू आहे. आणि शेवटचा जो प्रकार आहे प्रेशर रिलीफ व्हॉल्व मधला तो सिक्वेन्स व्हॉल्व. सिक्वेन्स व्हॉल्व म्हणजे काय, ॲज इट्स नेम इंडिकेट्स, when we want to operate some things one after another, काही सिक्वेन्सनं आपण काही गोष्टी आपण करायच्या असतात आपल्याला, एक गोष्ट झाल्यानंतर दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी आपण सिक्वेन्स व्हॉल्व वापरतो. म्हणजे तुम्हाला जर उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला काय, आपण आपल्याला जॉब काहीतरी ड्रिलिंग करायचं समजू आपण एखाद्या जॉबवरती, तर काय करणार, आपण पहिल्यांदा जॉब क्लॅम्प करणार आणि तो क्लॅम्प स्टेजमध्येच ठेवणार आणि नंतर आपण मग ड्रिलिंग करणार. मग आपण काय करणार, हायड्रॉलिक सिस्टीम मध्ये एक सिलेंडर जो आहे
तो जॉब क्लॅम्प करेल, दुसरा सिलेंडर जो आहे ते ड्रिलिंग करेल. ड्रिलिंग करून ड्रिल परत वर आल्यानंतर मग जो जॉब आहे तो डिक्लॅम्प होईल. म्हणजे इथं कसं आहे, आपल्या ऑपरेशन्स जे आहेत ती पर्टिक्युलर सिक्वेन्सने झाली. पहिला क्लॅम्पिंग, मग ड्रिलिंग परत वर घेणे ड्रिलचं, आणि मग जॉब डिक्लॅम्प होणे. ह्या ऑपरेशन जे आहेत ह्या सिक्वेन्सली आपल्याला व्हायला पाहिजे. तर त्या ठिकाणी आपण सिक्वेन्स फॉलो करतो. इजंट इट? ड्रिल बाहेर आल्याशिवाय आपल्याला जॉब डिक्लॅम्प होऊन चालणार नाही. बरोबर आहे? तर अशा वेळी आपण काय करतो, सिक्वेन्स वॉल्व वापरतो. त्यामुळं पर्टिक्युलर सिक्वेन्सने आपले वॉल्व जे आहेत ते ऑपरेट होत जातील आणि त्याचं जे काम आहे ते करत जातील. नंतरचा जो पॅरामीटर आहे किंवा टाइप ऑफ वॉल्व जो आहे तो फ्लो कंट्रोल वॉल्व. फ्लो मीन्स क्वांटिटी ऑफ फ्लुइड. हिअर ऑइल जे आहे ते आपल्याला कंट्रोल करायचं आहे. क्वांटिटी किती ऍक्च्युएटरला फीड करायची ते कंट्रोल करण्यासाठी आपण फ्लो कंट्रोल वापरतो. तर त्यामध्ये 2-3 प्रकार आहेत. पहिला प्रकार जो आहे तो नॉन कॉम्पेन्सेटेड फ्लो कंट्रोल वॉल्व. आता कॉम्पेन्सेटेड आणि नॉन कॉम्पेन्सेटेड म्हणजे काय? तर कॉम्पेन्सेटेड म्हणजे काय, जसं प्रेशर मधलं व्हेरिएशन होईल, फ्लो कसा होतो, प्रेशर व्हेरिएशन जे आहे दोन्ही साईडला फ्लो कंट्रोल वॉल्वच्या अगोदर आणि पुढं जे प्रेशर डिफरन्स आहे त्याच्यावरती फ्लो हा अवलंबून असतो. प्रेशर मध्ये व्हेरिएशन झालं की फ्लो मध्ये व्हेरिएशन होतं. इजंट इट? फ्लो इज अ फंक्शन ऑफ डिफरन्स ऑफ प्रेशर्स. प्रेशर मधला डिफरन्स जेवढा जास्त तेवढा फ्लो जास्त. फ्लो कंट्रोल वॉल्वच्या इकडे प्रेशर अगदीच निग्लिजिबल असेल आणि एका बाजूला जास्त असेल तर फ्लो जास्त होईल. तर तसं आपल्याला नको आहे. आपल्याला फ्लो प्रेशरनुसार व्हेरी झालेला जर चालत असेल, आपल्याला काय फंक्शनवरती परिणाम होत असेल, तर त्या प्रकारचे वॉल्व जे सिंपल वॉल्व्स आहेत त्याला नॉन कॉम्पेन्सेटेड फ्लो कंट्रोल वॉल्व असं म्हणतात. म्हणजे त्यांचा फ्लो जो आहे तो व्हेरी होतो कशावरती, प्रेशर चेंज झाल्यानंतर. दॅट इज कॉल्ड ॲज अ नॉन कॉम्पेन्सेटेड वॉल्व. इट फ्लो व्हेरीज विथ द व्हेरिएशन ऑफ टेम्परेचर as well as pressure. That valve is called as a non-compensated valve. दूसरा valve जो है तो pressure compensated valve. Pressure compensated valve म्हणजे काय? This flow control valve gives you the constant flow which you have set irrespective of changes in the pressure. प्रेशर मध्ये जरी व्हेरिएशन झालं तरी सुद्धा याचं जे तो सेल्फ ऍडजस्ट करतो, त्याच्यामध्ये स्प्रिंग्स वगैरे असतात आणि फ्लो जो आहे तो कॉन्स्टंट होतो. म्हणजे काय होतो, फ्लो कॉन्स्टंट आहे म्हणजे ऍक्च्युएटरचं स्पीड जे आहे ते कॉन्स्टंट आहे, ते व्हेरी होत नाही. द मिनिंग ऑफ कॉम्पेन्सेशन इज द फ्लो रिमेन्स कॉन्स्टंट. द अमाउंट ऑफ ऑइल पासिंग थ्रू द फ्लो कंट्रोल वॉल्व रिमेन्स कॉन्स्टंट इरिस्पेक्टिव्ह ऑफ प्रेशर व्हेरिएशन्स. दॅट वॉल्व इज कॉल्ड एज अ प्रेशर कॉम्पेन्सेटेड वॉल्व. आता टेम्परेचर कॉम्पेन्सेशन आणखी एक पॅरामीटर आहे. आपल्याला माहिती आहे, आपण पहिल्या चॅप्टर मध्ये बघितलं होतं, जसं आपण टेम्परेचर व्हेरी होईल तसं फ्लुइडची विस्कॉसिटी सुद्धा चेंज होते. टेम्परेचर वाढल्यानंतर काय होतं, विस्कॉसिटी जी आहे ती कमी होते. ऑइल जे आहे ते थिन होतं, पातळ होतं. पातळ झालं म्हणजे काय, जास्त फ्लोएबल झालं. म्हणजे पंप त्याच आरपीएमला जरी फिरत असला, त्याच पॉवरने फिरत जरी असला तरी ऑइल टेम्परेचर जेव्हा ऑइलचं वाढतं त्यावेळी डिस्चार्ज वाढतो ऑटोमॅटिकली, तुम्ही काही चेंज न करता. आता फ्लो वाढला म्हणजे काय झालं, ऍक्च्युएटरची स्पीड जी आहे ते चेंज झाली. इजंट इट? तर ते होऊ नये. किंवा टेम्परेचर कमी झालं, ऑइल जर थिक झालं तर फ्लो कमी झाला, त्यावेळी जो आहे तो फ्लो आपल्याला काय पाहिजे, कॉन्स्टंट ठेवायला पाहिजे. म्हणजे सिलेंडरचं स्पीड कॉन्स्टंट होईल. तर त्याच्यानुसार फ्लो कंट्रोल वॉल्व जो आहे तो आपलं ओपनिंग जे आहे ते कमी किंवा जास्त करतो. त्या वॉल्वला काय म्हणतात, टेम्परेचर कॉम्पेन्सेटेड वॉल्व. इरिस्पेक्टिव्ह ऑफ टेम्परेचर व्हेरिएशन्स इन द गिवन रेंज, द फ्लो ऑफ द फ्लुइड थ्रू दिस वॉल्व रिमेन्स कॉन्स्टंट. एक ठराविक टेम्परेचर व्हेरिएशन जे आहे, अगदीच तुम्ही 0 आणि 70 डिग्रीला कॉन्स्टंट राहणार नाही. समजा 5 ते 10 डिग्री टेम्परेचर व्हेरिएशन जे आहे तेवढं ते टॉलरेट करून त्या टेम्परेचर रेंजमध्ये
फ्लो जो आहे तो कॉन्स्टंट ठेवतो. दॅट वॉल इज कॉल्ड एज अ टेम्परेचर कॉम्पेन्सेटेड फ्लो कंट्रोल वॉल. काही वेळा हे दोन्ही वॉल एकत्र असतात, प्रेशर आणि टेम्परेचर कॉम्पेन्सेटेड वॉल्स जे आहेत ते एकत्र असतात, त्यावेळी त्याला काय म्हणतात, प्रेशर अँड टेम्परेचर कॉम्पेन्सेटेड फ्लो कंट्रोल वॉल. आता मी तुम्हाला अगोदर सांगितलं त्याप्रमाणे डायरेक्शन कंट्रोल वॉलचा काय उपयोग, तर डायरेक्शन कंट्रोल वॉल्स डिसाइड्स द डायरेक्शन ऑफ द ॲक्च्युएटर. जर तो लिनियर ॲक्च्युएटर असेल तर फॉरवर्ड मोशन काय रिव्हर्स मोशन तो काय कोण ठरवतो, डायरेक्शन कंट्रोल वॉल. जर रोटरी ॲक्च्युएटर असेल म्हणजे हायड्रॉलिक मोटर असेल तर त्याचं क्लॉकवाईज रोटेशन काय अँटी क्लॉकवाईज रोटेशन ते कोण ठरवतं, डायरेक्शन कंट्रोल वॉल ठरवतो. आपण कुठल्या बाजूने ऑइल त्यामध्ये इंट्रोड्यूस करायचं त्याच्यावरती त्याची डायरेक्शन जी आहे ती ठरत असते आणि ते काम जे आहे ते डायरेक्शन कंट्रोल वॉल करत असते. तर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वॉल्स जे आहेत डायरेक्शन कंट्रोल वॉल हे क्लासिफाय केले आहेत किंवा त्याची नावं जे आहेत ठेवलेले आहेत. हे जे आहेत ते 2x2, 3x2, 4x3 म्हणजे काय, नंबर ऑफ पोर्ट्स आणि नंबर ऑफ पोझिशन्स, म्हणजे त्याला किती कनेक्शन्स आहेत त्या वॉलला, डायरेक्शन कंट्रोल वॉलला. जर 2 पोर्ट्स असतील, 2 कनेक्शन्स असतील तर त्याला 2 म्हणतात आणि ते 2 पोझिशन्स असतील, एक ऑन आणि एक ऑफ पोझिशन, तर त्याला 2x2, 2 पोर्ट्स 2 पोझिशन. ते 3 पोर्ट्स आहेत आणि 2 पोझिशन्स. याचा पोर्ट्स कसे असतात ते आपण नंतर बघूया. 4 पोर्ट्स आणि 3 पोझिशन्स म्हणजे त्याला 4 कनेक्शन्स आहेत. 4/3 म्हणजे 4 त्याला कनेक्शन्स पाईपचे आहेत आणि 3 पोझिशन्स आहेत त्याच्या. 3 पोझिशन मध्ये काय असेल, एक फॉरवर्ड मोशनसाठी असेल, एक बंद पोझिशनसाठी, ऑफ पोझिशन आणि एक रिव्हर्स पोझिशनसाठी असेल. ज्यावेळी 2 पोझिशन्स असतात त्यावेळी एक फॉरवर्ड आणि एक रिव्हर्स असतात किंवा एक ऑन आणि एक ऑफ असते. आणि हा डायरेक्शन कंट्रोल वॉल जे आहे हे ऑपरेट कसे केले जातात त्याच्यावर पण त्याचे प्रकार आहेत. मॅन्युअली ऑपरेटेड आहेत म्हणजे आपण हँड लिव्हर असेल, पुश बटन असेल किंवा पेडल ऑपरेटेड असेल, पायानं ऑपरेट करायचे वॉल्स असतील तर त्याच्यावरून ते मॅन्युअली ऑपरेटेड आहेत. काय ऑटोमॅटिक स्प्रिंग रिटर्न आहे, लिव्हर मध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. त्यानंतर सॉलिनॉइड ऑपरेटेड डायरेक्शन कंट्रोल वॉल आहे. सॉलिनॉइड कंट्रोल मध्ये काय होतं की त्याच्यामध्ये डायरेक्शन कंट्रोल वॉलच्या दोन्ही बाजूला एक मॅग्नेटिक कॉइल असते आणि ॲक्च्युएटरचा जो स्ट्रोक आहे ते पूर्ण झाल्यानंतर एक लिमिट स्विच जो आहे तो ऑपरेट होतो आणि डायरेक्शन कंट्रोल वॉलच्या ज्या बाजूला आपल्याला चेंज करायचं आहे त्या बाजूला जी मॅग्नेटिक कॉइल जी आहे ती मॅग्नेटाइज केली जाते आणि मग ती काय करते, मॅग्नेटाइज झाल्यामुळे ती व्हॉल्वचं पोझिशन जी आहे ती चेंज करते. स्पूल जो आहे ते मूव्ह होतं आणि मग डायरेक्शन कंट्रोल वॉलची जी पोझिशन चेंज होऊन आपल्याला डिझायर्ड डायरेक्शनला जो आहे तो फ्लो होतो. हे आपण बघणार आहे नंतर, ते आपल्याला माहिती असू दे. म्हणजे विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिक कॉइल्स जे वॉल ऑपरेट होतात त्याला सॉलिनॉइड वॉल म्हणतात. नंतर पायलट ऑपरेटेड आहे म्हणजे मॅन्युअल न ऑपरेट करता किंवा सॉलिनॉइड न वापर करता हायड्रॉलिक प्रेशरचा वापर करून त्याच ऑइलचा वापर करून जे वॉल जो आहे ते ऑपरेट केला जातात. दॅट इज कॉल्ड एज अ पायलट ऑपरेटेड डायरेक्शन कंट्रोल वॉल. नंतर आणखी काही वॉल चेक वॉल आहे त्याच्या फंक्शन वरती जे वन वे जे एकाच डायरेक्शनने फ्लो अलाउ करतात दॅट इज कॉल्ड एज अ चेक वॉल ऑर वन वे वॉल. चेक वॉल मध्ये आणखी प्रकार आहेत, स्प्रिंग ऑपरेटेड आणि पायलट ऑपरेटेड वगैरे. तर हे वॉलचे प्रकार झाले, डिफरंट टाइप्स ऑफ वॉल्स.